नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला 8वी एनएमएमएसचा पेपर मॅथचा पहा ए सेट आहे आणि हा पेपर सेट आपण फक्त उत्तरसूची सांगणार आहोत। स्पष्टीकरणाचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर पाठवेन। पहा प्रश्न क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर, प्रश्न क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पहा या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 2। ठीक आहे, पर्याय क्रमांक 2। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। ठीक आहे, पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पहा त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 उत्तर जर बघितलं, प्रश्न क्रमांक 5 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 6 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 6 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 8, प्रश्न क्रमांक 8 पहा, प्रश्न क्रमांक 8 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 9 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 10 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 11 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 12 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 13 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 14, प्रश्न क्रमांक 14 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 15 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 16 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 17 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2, 23। प्रश्न क्रमांक 18 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 19 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 28। तर हा ए सेट आहे, तुम्ही सेटनुसार चेक करा। ठीक आहे, पहा प्रश्न क्रमांक 20 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 21 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 22 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3, 232। प्रश्न क्रमांक 23 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4, 70। प्रश्न क्रमांक 24 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 35। प्रश्न क्रमांक 25 या प्रश्नाचं उत्तर पहा, आता स्मार्ट हा शब्द यस हे अक्षर जर बघितलं 19व, यम हे अक्षर बघितलं 13व, बरोबर। यस हे अक्षर 19, त्यानंतर यम अक्षर 13, त्यानंतर ए हे अक्षर 1 आहे क्रमांक अनुक्रमांक, आर हे 18 नंबरला आहे आणि टी हे अक्षर 20व आहे। यांची बेरीज केली आपण, 9 1 10, 10 8 18, 18 आणि 3 21 होतात, बरोबर। 2 हातचा 3 4 5 6 7 71 आणि 71ची दुप्पट किती दिलेली आहे 142। ठीक आहे, त्याच पद्धतीने हा शब्द पहा, सीचा अनुक्रमांक पहा, या ठिकाणी सीचा अनुक्रमांक किती आहे 3, सीचा अनुक्रमांक किती आहे 3 आहे, सीचा अनुक्रमांक 3। त्यानंतर एचचा अनुक्रमांक 8, एचा अनुक्रमांक 1, आरचा अनुक्रमांक 18, ठीक आहे, आणि यमचा अनुक्रमांक 13 आणि यांची बेरीज केली आपण, पहा 8 आणि 1 9, 9 आणि 3 12, 12 आणि 8 20 आणि 3 23। 2 हातचे इथं काय येणार आहे 4, 43ची दुप्पट करा। ठीक आहे, 43ची दुप्पट, 3 दुनी 6, 2 8, काय येणार आहे पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं उत्तर येईल। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 26 या प्रश्नाचं उत्तर पहा, प्रश्न क्रमांक 26 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 27 पहा, प्रश्न क्रमांक 27, प्रश्न क्रमांक 27चं पर्याय क्रमांक 1 येईल। प्रश्न क्रमांक 28 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 29, प्रश्न क्रमांक 29 पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 30 पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 31 पर्याय 1 येईल। ठीक आहे, RUF। प्रश्न क्रमांक 32 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 33 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे। प्रश्न क्रमांक 34
प्रश्न क्रमांक 34 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 35 या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 36 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 37 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 38 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर या पद्धतीने उत्तर सूची काढलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. सेटनुसार तुम्ही तपासून घ्या. ठीक आहे, ABCD याप्रमाणे मी पटकन तुम्हाला उत्तरे सांगतो. तुम्ही तुमच्या कार्बन प्रतवरती चेक करून घ्या. 39वा प्रश्न पर्याय क्रमांक 4. 40 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. 41 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1. 42 या प्रश्नाचं उत्तर पर्याय 3. 43 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 61 प्रश्न क्रमांक 44चं 1 येईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 46 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 47चं 4 आहे. प्रश्न क्रमांक 48चं 4. प्रश्न क्रमांक 49 या प्रश्नाचं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 50 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 51 पर्याय 1. प्रश्न क्रमांक 52 पर्याय 3. प्रश्न क्रमांक 53 पर्याय 3 असेल. प्रश्न क्रमांक 54 पर्याय 1. प्रश्न क्रमांक 55 या प्रश्नाचं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 56 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 57 पर्याय 3. प्रश्न क्रमांक 58 या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4. प्रश्न क्रमांक 59 या प्रश्नाचं उत्तर पर्याय 2 शनिवार. प्रश्न क्रमांक 60 या प्रश्नाचं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 61 पर्याय 2. प्रश्न क्रमांक 62 या प्रश्नाचं उत्तर पर्याय 1. प्रश्न क्रमांक 63 या प्रश्नाचं उत्तर पर्याय 3 78 येईल. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 64 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 65 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पर्याय खालील आकृतीत एकूण चौरसांची संख्या किती. 65 या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4 येईल. ठीक आहे. कारण ओळीने जर बघितलं आपण 1 2 3 4 5 1 2 3 4 त्यानंतर गुणाकार करून आपण ते चौरस काढू शकतो. ठीक आहे. 5 चौक 20 4 त्रिक 12 3 दुनी 6 आणि 2 त्यांची बेरीज केली तर 40 येईल. 66 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. एकूण त्रिकोणांची संख्या किती तर 28. प्रश्न क्रमांक 67 पर्याय 1. प्रश्न क्रमांक 68 या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4. ठीक आहे. तर या ठिकाणी कॉमन जर बघितलं आपण या पद्धतीने जर बघितलं आपण तर पहा इथे A आपण कॉमन घेऊयात. त्यानंतर C त्यानंतर B त्यानंतर काय होतं E त्यानंतर D आणि उरलेला काय होता F. आपल्याला विचारलं Fच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही तर A हे येणार नाही आणि Cच्या वरच्या पृष्ठावर C असल्यास तळाच्या पृष्ठावर काय येईल तर त्याचं E येईल. ठीक आहे. हे शिकवलेलं होतं तुम्हाला. या पद्धतीने सोडवलं असतं तर उत्तर बरोबर आलं असतं. ठीक आहे. तर पहा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 69 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 70 या प्रश्नाचं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 71 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. 72 2 73 4 74 71 2 आहे 72 2 73 4 74 पहा Fच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही तर B. ठीक आहे. B येणार नाही. 74ला 2. 75 पहा 75ला 3 आहे. ठीक आहे. काय येणार आहे 3 E येईल या ठिकाणी 3 पर्याय 3. 76ला 1 येईल पर्याय. 77 3 येईल पर्याय क्रमांक 3. 78 1 79 1 80चं पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 81ला 2 येईल पर्याय क्रमांक 2. पहा 82 पर्याय क्रमांक 2 येईल. ठीक आहे. 82 किती ठोकळे रंगहीन होते असं विचारलं आहे. रंगहीन होते. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक पहा 83 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 12. प्रश्न क्रमांक 84 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3.
पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 85 पर्याय 1 येईल. प्रश्न क्रमांक 86 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 87 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा ए सेट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 88 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 89चं पर्याय क्रमांक 3 येईल आणि प्रश्न क्रमांक 90 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. तर अशा पद्धतीने तुम्हाला मी संपूर्ण ए सेटची उत्तरसूची दिलेली आहे, तर पाहून घ्या. ठीक आहे. बी सेटची उत्तरसूची, सी सेट आणि डी सेट हे चारही पाठवतो. व्यवस्थित तुम्ही कार्बन प्रतवरती चेक करा. ठीक आहे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर इकडे तिकडे झालं असेल, ठीक आहे, परंतु या पद्धतीने उत्तरसूचीद्वारे तुम्ही चेक करू शकता.